नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलावती मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके। आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही आम्ही महत्त्वपूर्ण 2025 च्या अपडेटची जी काही नोटीस त्या ग्रुपवर फ्री मध्ये टाकू ती तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल। ओके। जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। हे बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे कॉल येतात किंवा सतत ऑफिसला एवढी गर्दी असते की खूप जास्त प्रमाणामध्ये की ऑफिसला येऊन जातात, सर आम्हाला एवढा स्कोर आहे, काय करा, आम्ही राऊंड महाराष्ट्रामध्ये राऊंड खेळायचा की डायरेक्ट बाहेर निर्णय घेऊ, अदर स्टेट मध्ये ऍडमिशन करू, ऑलरेडी आमचे रिपीट झालेले आहेत, तर काय करायला पाहिजे। तर हे बघा, एकदम व्यवस्थित ऐका आणि जे काय आहे ते व्यवस्थित निर्णय घ्या। ओके। तर यामध्ये बाहेर राज्यामध्ये केव्हा आणि कधी आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी निर्णय कधी घ्यायला पाहिजे, बरोबर आहे। हे बघा, जे विद्यार्थी कमीत कमी 1-2 वर्ष रिपीट केलेलं आहे, 1 वर्ष मिनिमम रिपीट झालेलं आहे, ओके, पण अशा विद्यार्थ्यांना स्कोर चांगला येत नाही, बरोबर आहे, आणि बीएमएसएस करायचंय किंवा एमबीबीएस करायचंय किंवा बीएचएमएस करायचंय, पण महाराष्ट्रामध्ये त्यांचं बजेट नाहीये। आता फॉर एक्झाम्पल यावर्षी 2025 साठी त्या विद्यार्थ्यांना 200-250 मार्क्स पडलेले आहेत। ओके। आता 200-250 वर महाराष्ट्रामध्ये बीएमएस होणार आहे का? नाही। ओके। बीएचएमएस म्हटलं तर 250 च्या आसपास बीएचएमएस मिळू शकतं, पण बीएमएस मिळेल का 250 ला? नाही मिळणार। 200 ला मिळेल का? नाही। काही विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाय आहेत किंवा काही विद्यार्थी 150, 160, 170 मार्क्स आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना काय पर्याय आहे? असे विद्यार्थी काय करतात, आमच्या जेव्हा काउन्सिलिंगला येतात, सर आम्ही सुरुवातीपासून महाराष्ट्रात अप्लाय करतो, महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन जर होत नसेल तर आम्ही बाहेर राज्यामध्ये निर्णय हा घेतो। ओके। तर माझं प्रत्येकाला एकच सजेशन असेल, तुमचा स्कोर हा कमी आहे, तुम्हाला 100% माहिती आहे, कुठल्याही कन्सल्टंटला विचारा किंवा आपण मेरिट मध्ये महाराष्ट्रामध्ये बसतो का याचा विचार करा, आणि त्यावर जर होत नसेल तर 100% आताच्या आता तुम्ही अदर स्टेट मध्ये काउन्सिलिंग करून, अदर स्टेटच्या तुम्ही पार्टिसिपेट करून अदर स्टेट मध्ये ऍडमिशन हे तुम्ही घेऊ शकता। ओके। महाराष्ट्राच्या भरोश्यावर बसू नका, कारण जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये हे करतो आणि तिकडचे जेव्हा राऊंड होतात तेव्हा किंवा तिकडचा स्पॉट राऊंड होतो, तिकडे सुद्धा जेव्हा महाराष्ट्रातले राऊंड होतात, महाराष्ट्रामध्ये कट ऑफ हाय जातो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातले बाहेर राज्यात जेव्हा जातात तेव्हा प्रत्येकच राज्यामधलं, आता जरी कुठल्या राज्यामध्ये 12, 13, 14 लाख रुपये जरी पॅकेज असेल तर शेवटी हे पॅकेज 18 ते 20 लाखापर्यंत सुद्धा जातं। मागच्या वर्षी पंजाबला मी स्वतः युनिव्हर्सिटीमध्ये प्रेझेंट होतो, महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल, भुसावळ, नाशिक, बुलढाणा या ठिकाणचे खूप पालक, खूप विद्यार्थी मला दिसले, खूप भेटले, असे विद्यार्थी की ज्यांना स्कोर कमी होता पण 20-20 लाख रुपये सुद्धा विद्यार्थी पालक द्यायला तयार होते, पण शीट मिळत नव्हती। ओके। चांगला सुद्धा स्कोर असून, कारण की इकडचे राऊंड झाल्यानंतर जर आपण तिकडे जातो तेव्हा पॅकेज तिकडचं जे काय आहे ते कॉम्पिटिशन वाढतं, त्या पद्धतीने शीट तिकडे जास्त फुल होतात, त्या पद्धतीने, आणि आपल्याला शीट ही अलॉट लवकर होत नसते। आता आपल्याला क्लिअर कट दिसतंय की महाराष्ट्रात आपलं ऍडमिशन होणारच नाही, तर मग बाहेर जायला काही हरकत नाहीये। व्यवस्थित तुम्ही निर्णय घ्या। एमपी असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, जे सेफ राज्य आहेत, ज्या व्यवस्थित गोष्टी रीत्या आहेत, ते कॉलेज कसं आहे, काय आहे, महाराष्ट्रातले विद्यार्थी तिथं आधी आहेत का, या गोष्टीचा सर्व निर्णय करून, पाठपुरावा करून तुमचं ऍडमिशन कसं सेव्ह करता येईल आजच्या डेटला हे बघा। आता काही विद्यार्थी रिपीटला जाण्यासाठी माझ्याकडे तसं आम्ही रिपीट करू, ऑलरेडी 1-2 रिपीट झालेला आहे एखादं, तर याला माझं एकच सजेशन असेल, रिपीट करून जर तुमचा फायदा होत असेल किंवा तुम्हाला 200, 250, 300 मार्क्स आहे आणि रिपीट केलं तरी सुद्धा 100-150 मार्कांनी वाढणार आहे, तरी सुद्धा तुम्हाला बीएमएसच मिळेल, एमबीबीएस मिळणार नाही। जर तुमची इच्छा असेल तर एक रिपीट करू शकता किंवा तुमचं वर्ष व्यर्थ घालू नका, सर्व सरळ ऍडमिशन बीएमएस ला घ्या, बीएमएस नसेल बीएचएमएस ला घ्या, पण तुमची सीटी सिक्युअर करा आणि तुमचं ऍडमिशन हे मार्गी लावा। ओके। महाराष्ट्रामध्ये करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये जरी कमी स्कोर असेल, ऍडमिशन करायचं असेल, आयक्यू कोटा, मॅनेजमेंट कोट्याची तयारी असेल तरी सुद्धा आमच्या कॉन्टॅक्ट करा, आमच्या स्टाफला डिस्क्रिप्शनवर सर्व नंबर आहेत, कॉन्टॅक्ट करून तुमचं ऍडमिशनचं जे काय आहे कमी मार्क्सवर ऍडमिशन हे मार्गी लावू। अदर स्टेट मध्ये ऍडमिशन करायचं असेल तरी सुद्धा कमीत कमी स्कोर आहे, तरी सुद्धा ऍडमिशन हे कन्फर्म पाहिजे असेल तरी सुद्धा व्यवस्थितरित्या 100% आधीचे विद्यार्थी जिथं आपल्या महाराष्ट्रातले मुलं किंवा मुली असतील अशा ठिकाणी आम्ही ऍडमिशन करून देऊ, आणि ते सुद्धा ऍडमिशनची 100% खात्री राहील, तिथे कुठल्याही गोष्टीची फसवणूक होणार नाही। तर या गोष्टी ज्या आहेत ह्या आधी सर्व गोष्टी क्लिअर करा की आपल्याला ऍडमिशन कुठं घ्यायचं, काय घ्यायचं,
आणि त्यानुसारच सर्व गोष्टी करा. कारण की एक वेळेस आपण सीट बुक करतो किंवा ऍडमिशन घेतो, एकदा डॉक्युमेंट ओरिजिनल दिल्यानंतर कुठल्याही पद्धतीने आपलं काही प्रोसेस होत नाही अदर ठिकाणी. तर त्यामध्ये निर्णय घेतावेळेस 10 वेळेस विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. बरोबर आहे. कमीत कमी बजेट आहे. ऍडमिशन जरी बाहेर घ्यायचं असेल, महाराष्ट्रात BHMS करायचं असेल तरी सुद्धा जस्ट क्वालिफाय आहात तरी घाबरू नका. ऍडमिशन आम्ही 100% आम्ही सतर्क आहोत तुमचं ऍडमिशन करून द्यायला. सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत जी प्रोसेस असेल ती फक्त लीला माधव एज्युकेअर करणार. एकदा तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केली म्हणजे तुमचं काम हे संपलेलं असेल. तर आता 2 वर्ष रिपीट केलंय, 1 वर्ष रिपीट केलंय, ऍडमिशन या वर्षी कन्फर्मच करायचं आहे किंवा नेक्स्ट इयरला ऍडमिशन करायचं असेल तरी सुद्धा सर्व इन्क्वायरी एक वेळेस ऑफिसला व्हिजिट करा. पॉसिबल नसेल तर कॉलवर सुद्धा तुम्हाला सर्व डिटेल्स व्यवस्थित दिली जाईल आणि तुमचं ऍडमिशन हे मार्गी व्यवस्थित लावून दिल्या जाईल. ओके. या पद्धतीने तुम्हाला बाहेर कधी जायचं, काय जायचं, या गोष्टी तर तुमच्या लक्षात आल्याच असतील. त्या पद्धतीने इथं आपण थांबूयात. हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि आतापर्यंत जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही नवीन अपडेट महत्त्वाचे आम्ही या ग्रुपवरती टाकू, ज्या युट्यूबवरती अपलोड करू, त्याची जे काही नोटिफिकेशन आहे ही तुमच्यापर्यंत त्वरित मिळेल आणि तुम्हाला इझिली ज्या काही न्यूज आहे, जी काही अपडेट आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.